हाय नमस्कार एव्हरीबडी. कसे आहेत सगळेजण? बरे आहेत का? काय करू, घरी आलं की मला तर रोगच येतोय. तर ऐकून ऐकून आंबाटचिट झालाय आणि मी सांगून सांगून भुरा लागला. तर निघालोय आता बाहेर फिरायला. फिरायला गेल्यावर नाही बघा तेवढं काय रोग येत नाही, काय नाही ना. आला तरी कुणाला सांगायचं सांगा. मला जायचं होतं पिंपरी चिंचवडला. स्वाती आहो, तांब्याने येताना पाणी पिऊ दे मला. इथं मटका आहे, मटक्यातलं पाणी प्यायचं आहे. तांब्यात पाणी पूर्ण घेते बघा आधी काय काय मुंगी पिवळं आहे का? चांगलं आहे का? चांगलं आहे का पाणी? मटक्यातलं पाणी पिऊ नको, गेलं चिलट झालं त्यात किड आहे. सकाळी गेले ते का? बिगर हड्डी का नाही? पाणी तुम्ही पण निघालाय? हा मग काय तर आम्ही निघालोय सोलापूरला दवाखान्यात. ज्या टायमाला गोष्ट कळली होती ना त्या टायमाला आम्ही आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ केलं आणि जाणं झालंच नाही. परत म्हणलं की चांगले आहे, मग परत फोन आला होता की चांगलं आहे. ते चांगले आहेत म्हणलं घरी आल्यावर जायला येईन म्हणलं. आणि कसं दवाखान्यातलं वातावरण मला सहन होत नाही, त्यामुळं मी अंगावर दुखणं काढते. आणि त्यातमध्ये का नाही आईबापाचं सगळं ससनमध्ये झालेलं आहे मोठ्या दवाखान्यात, त्यामुळं तर ते आमच्या मनामध्ये भीती बसलेली आहे. त्यामुळं तर मला अजूनच जाऊ वाटत नव्हतं. आणि स्वाती जायची तर मी तिला म्हणायचे बाय घरी आणल्यावर जाऊ ग, दवाखान्यात मला दम निघत नाही. माझ्यामुळं स्वाती पण रखडली माझ्या. हां तर मग बघा पाहुणा लय चांगला होता व आता काय सांगू तुम्हाला. मला त्या पुरीचं ज्या दिवशी कळलं ना त्या दिवशी मला इतकं त्या पुरीचं वाईट वाटत असन की लेकरू कसं सहन करत असन. आणि अखेर रात झोपलो नाही आम्ही. सारखा विषय होता का ना भाऊजी? कसे म्हणजे झोपायला दुसऱ्या दिवशी पण इरबळ जाऊ वाटायचं पण धाडसच होईना. एवढं मोठं दवाखान्यात. मग चौकशी केली तर चौकशीमध्ये पण बरेच जण सांगायचे की आज बोलत नाही ती, कोण म्हणायचं भिशुदायक. मग एका ताईचा फोन आला आम्हाला, म्हणजे कोणीतरी भेटायला गेली, पाहुणी होती. तर ती सांगत होती, ती ताई सांगत होती की ती पोरगी अशी म्हणती की मी शाळेत जाईल का, माझं तोंड पहिल्यासारखं होईल का, म्हणजे बरंच असं म्हणजे मनाला लागण्यासारखंच बोलायचे. मग आणि ती मग अजूनच मन भरून यायचं. आणि पहिली गोष्ट तर का नाही ती पोरगी सहन करण का नाही बघा की वेळ कोणची कुणावर कशी सांगता येत नाही. भले त्यांच्याकडून चूक झाली पण त्या चुकीमध्ये बघा ना केवढं मोठं म्हणजे आता नुकसान होणार. ती पोरगी एवढं सहन करते. त्या पोरीचं लय वाईट वाटत होतं. त्या पोरीचं आता हे बघा त्यांच्या जीवाला माहिती ती काय झालं काय नाही. नंतर वारली म्हणून कळाली. मग वारली म्हणलं माझ्याच फोनवर फोन आला होता. मग मी दिला ह्यांच्याकडं फोन भाऊजीकडं. मग ती बोलली, मग मला सांगितलं वहिनी असं असं झालं. मग जावं लागतंय म्हणलं. मी म्हणलं कुठं इथं टिंबरुणीत आणणार आहेत का? तर नाही म्हणले तिकडं कुठं त्यांचं गाव आहे कुर्डवाडी साईडला, तर तिकडं आणणार आहेत. बरं म्हणलं. मग आता स्वातीचं आवरलेलं होतं, स्वातीचं उरकलेलं होतं. मग ती गेली. मग मला जाऊ का नको जाऊ का, कारण मला भाजलेल्या माणसाचं आई शपथ लय भीती वाटते, लय म्हणजे लय भीती वाटते. कारण मी माझ्या आईच्या वेळेला सगळा अनुभव घेतलेला आहे, माझ्या आईनं पण पेटवून घेतलेलं. त्याच्यामुळं मी सगळा अनुभव घेतलेला आहे. मी माझ्या आईचं पण खरं सांगते तोंड बघितलं नाही. मला ते दवाखाना सोसन हे नाव ऐकूनच माझ्या अंगावर काटा फुटतो. मग तिकडं न्यायचं म्हणल्यावर मग तरी पण मी निघाली.
निघाली, पण तेवढं त्यांना गाडी भेटली आणि आपल्या इथनं बाळवून इथनं गाड्या हीची सोय नाही. मग त्यांना म्हणलं आता भेटली तुम्हाला गाडी तर जावा म्हणलं. बघू म्हणलं मी परत गाडी घ्यायला येईन, नाही तर म्हणलं पुरीच्या टायमाला जावं. मग आता पुरीला भेटायला, कारण ह्या बघा कोणची वेळ कोणचा टाईम कसा येतो. ह्या बघा डोंगराआड गेलेलं दिसतं पण मातीआड गेलेलं दिसत नाही. तर आज सावडायचं आहे. आता ही पाणी प्यायचं होतं भाऊजी मला. कसं शोधायचं, राहू द्या आता, नको शोधायला, लय किड आहे त्यात. गाडीत बाटली घे ती म्हणलं बिस्किट आणि ती ही खावं म्हणलं, दूध त्या साखरेचा पण चहा पिऊ वाटला नाही. स्वातीनं तर काय काला सांगितले, तर मी नमूच्या इथनं पिऊन येते पाणी, नमूच्या इथनं पाणी पिऊन येते तिथनं, नाही तर आपल्या घरनंच पिते. चल ये इकडनं. नमो काय नाही पाणी प्यायचं होतं. मला वाटलं दार उघडच आहे काय. अव पाणी प्यायचं होतं मला, मी म्हणलं उघडच आहे का काय दरवाजा म्हणून हाक मारली होती. पाणी नाही का तुमच्या घरी? हाय पाणी, पण म्हणलं आता इकडं वळून जाण्यापेक्षा म्हणलं इथलं इथं पिऊन जावं. जाते आता पाणी पिते. जायचंय पॅसेंजरला. हा पॅसेंजरनं जायचंय व सोलापूरला. त्या पोरीकडं म्हणजे त्यांच्या घरी जायचे ना मी, म्हणजे थोडक्यात ती नणंदच आहे आमची. ऑपरेशन झालं होतं तेव्हा पण जायला जमलं नाही. तिचं नंदाचं ऑपरेशन झालं होतं ना त्या टायमाला, कारण मला काय कळतच नाही व असं काय म्हणतात ते जरा किरकिर किचकिच असल्यावर कुणी कुणाला काय सांगत नाही, आणि एकटीला हिंडू फिरू वाटत नाही जोडीला कोणी असल्याशिवाय. पाणी पिऊन घेते. पाणी घ्यायला पण मरणाची अडचण. छोकलीचा बाप पोरं आहे ते म्हणलं होतं कावीला न्यावं, परत म्हणलं दवाखान्यात जायचं. एक तर तिथं भेटायला बी जाऊन देत नाही ते, आतमध्ये वॉर्डच्या आतमध्ये सोडत नाही ते. माझ्या स्टॉल ते मी आणून कुठं ठेवलं का आता? तिकडंच नाही आणलं, नाही तो तिकडंच ठेवलं. ओके तर ठेवलंय गाड्यावर. काय तर भात बीत बनवा काय, उन्हात आणाचं राबत बसू नको बघ. पापा कोण घे गॅस पिटू ना. स्टॉल घेतला, ऊन लागन आता. चालत जायचं लय लांब आहे. स्वाती गेली पुढं. मला तर कुठलं जाणं झालं असतं व मला तर कोण न्यायचं सिटीमध्ये. हाय स्वाती भाऊजी संग म्हणून निघाली या लिकरू. मला तर तसलं बघून तर मला लय रडू येतं, लय हे होतं. पण दवाखान्यात दुसरी माणसं बघून लय भ्याव वाटतं म्हणून मी जात नव्हते. पण जाते आता. धाडस तर करावं लागतं या. आपण कुणाच्या टायमाला हो का, चांगल्या टायमाला कुणी पण जातं, वाईट वेळेमध्ये जावं करावं लागतं. भले आता महागल्ली मी जायचं होतं तर अडचणीमुळं नाही जाणं झालं. बिचारा पाहुणा वारला. आता म्हणलं जावं पुरीला तर भेटून यावं म्हणलं. पुन्हा घरी आणल्यावर तिला देव करू ती तर बरी होईलच सोडा, पण घरी आल्यावर पण जाईल भेटायला पुरीला. अगोदर त्या पाहुण्याला पण म्हणलं होतं घरी आणल्यावर. सगळे म्हणले ना चांगलं आहे चांगलं आहे, आता बोलते ती करते ती म्हणल्यावर म्हणलं घरी आणल्यावर जायला येईन भेटायला. त्यामुळंच ती राहूनच गेलं बघा. स्वाती परवा दिवशी माहितीला जाऊन आली. आज सावडणं होतं. आपल्याला माहिती नाही कुठं जायचं यायचं तिकडं आहे का नाही. लय लांब आहे हा ना. बाय की आम्ही इथनं 9 वाजता बसले, तिथं काऊ बसले 1:30 वाजता. तिथून 3ला माहीत झाली वाटतंय. तिथं 3ला झाली, 8ला पोहोचलो. तर चला आता आम्ही निघालो स्टेशनला. स्टेशन तर दुनियाचं लांब आहे.
नजर लागते बघा म्हातारीची मला कशी म्हणते बघ.